मोठी टीम चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. नाना पाटेकर नेहमी सांगतात की चुलबुली, सायली आणि सिद्धार्थ तर माझा मुलगाच आहे. म्हणजे तुम्हीच म्हणता की आतापर्यंतच्या इंटरव्ह्यूमधून पाहिलं की तुम्ही खूप ब्लेस्ड आहात की दोन मकरंद अनासपुरेसारखे आणि नाना पाटेकरांसारखे तुम्हाला आदर्श एका टीममध्ये काम करायला मिळालं. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव तुमचा कसा होता? तुफान म्हणजे दंगा. मला ना एका शब्दात किंवा एका वाक्यात असं काहीतरी असं साठवता येत नाहीये. खूप एक मोठं नाना आता सगळ्यांना पत्र पाठवतायत, तुमच्यापर्यंत पोहोचलंच असेल अनेक लोकांपर्यंत. तसं एक 10-15 पानांचं पत्र तयार करावं लागेल मला कसं वाटलं हे सांगण्यासाठी. पण मला असं वाटतं की असा एक्सपिरियन्स मी आत्तापर्यंत माझ्या वाट्याला आला नव्हता आणि याच्या पुढेही येणार नाही. सिद्धार्थ, तू काय सांगशील? काही युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतल्यासारखंच आहे. नाना पाटेकरांबरोबर एक सिनेमा केला की तुम्हाला अभिनयापासून ते प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते त्यांच्याकडनं. आणि खासियत ही आहे की ते शिकवायला जात नाहीत, ते आपोआप आपण त्यांच्याकडे बघत बघत शिकत जातो की आपण हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, हे असं प्रेझेंट केलं पाहिजे, म्हणजे आपली कला अशी प्रेझेंट केली पाहिजे. तर हे सगळं फारच आउटस्टँडिंग आहे. मी अशा प्रकारचा अनुभव घेतला होता जेव्हा मी पहिल्यांदा काम केलं होतं अग्निहोत्रमध्ये. तेव्हा आजूबाजूला सगळे दिग्गज मंडळी होती. विनय आपट्यांपासून मोहन जोशी, विक्रम गोखले, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, इतकी मोठाली नावं होती. शुभांगी गोखले होत्या, इला भाटे होत्या. तर मला तोच आणि बऱ्यापैकी तसाच अनुभव आत्ता ओले आले करताना मिळाला की एकटे नाना पाटेकर आहेत, मकरंद अनासपुरे आहेत. झालं यार, म्हणजे जेवढं आम्ही अभिनेते हावरट असतो ती या बाबतीतही असतो की ज्याच्याकडनं जे मिळेल, ज्याच्याकडनं जे शिकायला मिळेल ते असं ग्रॅब करून घेऊन टाकायचं. आणि नानांबरोबर किंवा मकरंद दादाबरोबर जे काही काम करून जो काही अनुभव आला आहे तो असा ग्रॅब करून मनात साठवून ठेवला आहे आणि तो हळूहळू वेचत आयुष्यभर वापरत राहीन. आता सिनियर आपल्यासोबत असतात तेव्हा आपल्याला आतमधून खूप छान वाटत असतं की आपण त्यांच्यासोबत काम करतो, आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे. पण थोडीशी भीती पण असते की आपलं काही चुकलं, आपण बोलता बोलता काही बोलून गेलो तर कदाचित वाईट वाटू शकतं किंवा भावना दुखावल्या जाऊ शकते. असं काही तुमच्या मनात अशा भावना होत्या का किंवा अशी सिच्युएशन सेटवरती आली का? होत्या, या भावना मनात होत्या. आणि भीती ही काय म्हणू, ही आदरापोटी होती की तो आदर आहे त्यांच्या कामाबद्दल, त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या प्रवासाबद्दल तो आदर आहे म्हणून ती भीती होती. मुळात तेच इतके कमाल आहेत दोघंही, मकरंद अनासपुरे काय किंवा नाना पाटेकर काय, हे दोघंच इतके कमाल आहेत की ते तुमच्यातली भीती 5व्या मिनिटाला घालवून टाकतात. 5 मिनिटं पण लागत नाहीत, ते भीती घालवून टाकतात आणि राहतो तो फक्त आदर राहतो त्यांच्याबद्दल. ॲब्सोल्युटली. म्हणजे तुम्ही सेटवर असता तर तुम्हाला कळलं असतं की हा माणूस म्हणजे नाना सर हे किती उड्या मारतात, हे किती हसवतात लोकांना, हे किती खोड्या काढतात, रितसर खोड्या काढतात. ह्या सिनेमाच्या सेटवर तर मी सांगेन, कारण मी पहिल्यांदाच काम केलंय, पण ह्या सिनेमाचं ते पात्रच तसं आहे, बापाचं पात्रच तसं आहे की तो एक वात्रट बाप आहे भयंकर. तर त्यांनी ते खेळकरपणा तो ठेवलाय पूर्ण वेळ, कॅमेऱ्यासमोर सुद्धा, कॅमेऱ्याच्या मागे सुद्धा. मग हिच्या खोड्या काढणार, मला काहीतरी प्रँक करणार आणि असे टपली देणार, गुदगुल्या करणार, असं काहीतरी करून जातात ते. आणि आपल्याला असतो की अरे नाना पाटेकर माझ्या खोड्या काढतायत यार, तसं एक भारी पण वाटतं. आमच्या काही मित्रांना इतकं असं हे वाटतं ना, तुम्ही नाना पाटेकर बरोबर काम केलंय, असे मेसेजेस आहेत माझ्या काही मित्रमैत्रिणींचे, आणि ज्यांचे मी फॅन होते काही वर्षांपूर्वी, आता ते मित्र आहेत. सो ते असं इतकं भारी वाटतं ना. पण नाना पाटेकर आहेत असं ते कधी वागले नाही आहेत सेटवर, म्हणून ते ग्रेट होतात की ते स्वतः असं मी ग्रेट आहे असं वागत नाहीत अजिबात. आणि त्यांनी आम्हाला खूप खाऊ पिऊही घातलंय, मला खूप स्वतःच्या हाताने चहा करून पाजला आहे, मिसळ आउटस्टँडिंग मिसळ केली. तिथे उत्तराखंडमध्ये आजूबाजूला काहीही नसताना अख्ख्या युनिटसाठी, म्हणजे 70-80 लोकांचं युनिट होतं ते, त्या सगळ्यांसाठी त्यांनी जेव्हा संध्याकाळी त्यांना सुट्टी मिळाली, एक
दुपारी 3-1 वाजताच पॅकअप झालं. तर ते पटकन आम्ही जिथे राहत होतो तिकडे गेले, सगळी सामग्री मागून घेतली आणि मिसळ केली त्यांनी अख्ख्या युनिटसाठी. आणि हेही केलं त्यांनी. त्यांचं दुपारी पॅकअप झालं, आमचं काम होतं तुमचं काय, माझं झालंय पॅकअप वगैरे असं करून आम्हाला चिडवून गेले ते मिसळ करायला. फारच भारी.